मला सांग, तुला काय इतकी भीती वाटायची तुझ्या नंदेची? तुला नणंद आहे? नाही. मग तुला नाही कळणार. पण असं का? नणंद ही जातच अशी आहे की तिची भीती वाटलीच पाहिजे. हा, आईला कुठे वाटते? अगं तिला वाटत असणार, पण तुझी आई बोलत नाही. तुझी आई न बोलून शानी आहे. झालं का तुझं परत सुरू? काय आहे, तुझ्या आईमध्ये सहन करण्याची खूप ताकद आहे. पण मला सांग, तुला तुझ्या नंदेचा काय त्रास होता? अगं नणंद हाच फार मोठा त्रास आहे. म्हणजे? एक तर ती लाडात वाढलेली, हा, खूप श्रीमंत, आणि ह्यांची लाडकी बहीण, ती म्हणायची ती पूर्व दिशा, तिच्या करता अगदी जीव द्यायची सुद्धा तयारी यांची. ती घरी येणार म्हटलं की बोक्या घरात यायचा नाही आणि नळी शाळेत जायची नाही. पण असं का? काय आहे, बोक्याचं आणि दमू वंशचं कधीच पटलं नाही. का? काय बोक्याचं कधी कोणाशी पटलंय का? अगं हो, ते खरंच आहे, पण का? बोक्या मात्र दिसायचा हुबेहूब दमू वंशंसारखा. ती शरीरयष्टी, तेच नाक, तोच रंग, तोच आवाज, आणि बोक्याला ते काही आवडायचं नाही. अगं पण हे काय बाबांच्या हातात आहे का? त्या दोघांमध्ये आडवा विस्तव जात नव्हता. हो का? दमू वंश जरा विचित्रच होती. म्हणजे तुझ्यासारखी? मी कुठे विचित्र आहे? नानी. हं, विचित्र म्हणजे तशी माझ्यासारखी नाही, पण जरा वेगळीच होती. एक तर ती खूप श्रीमंत होती, लाडात वाढलेली. आमच्या घरात आली की बरोबर येताना सगळा श्रीमंती थाट घेऊन यायची. वागणं बोलणं सगळ्यामध्ये श्रीमंती दडलेली असायची. माझ्याशी अत्यंत वाईट वागायच्या, पण मी काही बोलू शकायची नाही. तोंड दाबून बुक्याचा मार मला सहन करावा लागायचा. झालं का सगळं? हा, हो झालं. आरतीचं ताट तयार आहे ना? हे का? हा. आणि बेसनाचे लाडू केलेत ना, त्यांना आवडतात तसे? हो, हा. तयार आहेत. आणि जरा हळू बोला त्यांच्या समोर. हो. मोठ्यानं बोललेलं त्यांना आवडत नाही. हो. हम्म? नळीबाई, तुम्ही सुद्धा हळू बोला. मला नाही येत हळू बोलता. असं कसं? अहो, प्रयत्न केला की जमेल. आम्ही नाही जा. असं नाही करायचं नळीबाई.